नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स। खासदार रामदास आठवले यांचा मनसेला महायुतीत घेण्यास विरोध। महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रहाच्या सामाजिक क्रांतीदिनी आठवलेंचे प्रतिपादन। पोलादपूरमध्ये लोहारे महावितरण कार्यालयाशेजारी लागला वणवा। वणव्याच्या आगीत महावितरणचे काही साहित्य जळून खाक। प्रगतशील शेतकरी आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त दयानंद चौगुले यांची भातशेतीमध्ये यशस्वी भरारी। सुमारे 50 वर्षापासून भातशेतीमध्ये नवनवीन प्रयोग। आणि नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कलिंगडाची आवक वाढल्याने भावामध्ये घसरण। भाव कमी झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाच्या सामाजिक क्रांतीदिनी अभिवादन सभेत खासदार रामदास आठवले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली आहे। देशाचे संविधान धोक्यात असून संविधान संपवलं जाईल असा आरोप करणारेच ज्या सत्तेत होते त्यावेळेस त्यांना जातीवाद संपवता आला नाही अशी टीका त्यांनी केली आहे। महाड येथे चौदार तळे सत्याग्रहाच्या 97व्या सामाजिक क्रांती दिनाच्या अभिवादन सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। बापाचा बाप सुद्धा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलू शकत नाही। पण भारत जोडो यात्रा काढणारे लोक भारत तोडण्याचा प्रयत्न करतायत, लक्षात ठेवा। सत्ता असताना या लोकांना भारताला जोडता आलं नाही। सत्ता असताना याला जातीवाद संपवता आला नाही। गांधी टोपी घालून यांनी देशाचं वाटोळं केलं। या लोकांनी देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला। होतो आम्ही त्यांच्या सोबत, काही दिवस होतो आम्ही त्यांच्या सोबत, पण आज संविधान बदलणार, संविधान बदलणार हा सगळा समाज आहे, हा आग आहे, आग। जर त्याला आला राग तर लावून टाकतो आम्ही आग। रहमतपूर स्टेशन वरून साताऱ्याकडे जात असताना बैलगाडीतून या भिवाला उतरवण्यात आलं होतं। हा कोणीतरी चांगला विद्यार्थी आहे म्हणून गाडीत त्याला बसवलं। मला महार आहे म्हणून त्या गाडीवालांनी त्याला खाली उतरवलं। चालत त्या भिवाला त्या ठिकाणी यावं लागलं। साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकायला गेल्यानंतर या भिवाला शाळेच्या आतमध्ये एंट्री नव्हती। एवढी अस्मिता होती की भिवा शाळेच्या बाहेर जाऊन शिकत होता, मास्तर आतून शिकवत होता। शाळेच्या बाहेर शिकलेला जो भिवा आहे तो भिवा या देशाचा घटनाकार झाला। शाळेच्या आतमध्ये हा भिवा बसला असता तर आणि काय झालं असता सांगता येत नाही। महाडमध्ये चौदार तळे सत्याग्रहाच्या सामाजिक क्रांती दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार रामदास आठवले महाडमध्ये आले होते। यावेळी त्यांनी मनसेला महायुतीत घेण्यास विरोध दर्शवलाय। महाड विसावा हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पाहुयात काय म्हणालेत खासदार रामदास आठवले। माननीय राज ठाकरे हे अमित शहा यांना भेटलेले आहेत। वास्तविक आमची भूमिका आहे की राज ठाकरेंना घेण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु सगळेच आता इकडे येऊ लागलेले आहेत। काँग्रेसचे लोक सगळे इकडे येऊ लागलेले आहेत आणि काँग्रेस एवढे लोक येऊ लागलेले आहेत की शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधी तिकडे राहतील। त्यामुळे एक दिवस राहुल गांधींना इकडे यावं लागेल की काय, एवढी काँग्रेसमध्ये फूट होते आहे। त्यामुळे ठीक आहे, आता काय करायचं ते ठरवतील। राज ठाकरेच्या संबंधामध्ये ते भूमिका काय घेणार आहे ते भेटून तर आलेले आहेत, पण ते काही युतीसाठी भेटलेले असावेत असं काय मला वाटत नाही आहे। पोलादपूर तालुक्यात वणवा लागण्याच्या घटना वाढू लागल्यात।
नुकतंच तालुक्यात लोहारे सावित्री नदी किनारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तुर्भे बुद्रुक या महावितरण कार्यालयाशेजारी वणव्यामुळे आग लागून महावितरणचे जुने साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती समजताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, तलाठी सुनील वैराळे, ग्रामसेविका स्नेहलता धोत्रे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चोरमारे यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाड नगर परिषद अग्निशमन बंब व महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन बंब आणि सई वॉटर सप्लायर्स यांना पाचारण केले। सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे 4 ते 5 तास कसरत करावी लागली। त्यामुळे तालुक्यात लागणारे वणवे व आगीच्या घटना तातडीने रोखण्यासाठी पोलादपूर शहरात अग्निशमन बंब कायमस्वरूपी उपलब्ध होणे आता गरजेचे मानले जाते। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होते। सध्या रमजानचा महिना असल्यामुळे कलिंगडाचे भाव उतरले आहेत आणि कलिंगडाचा गोडवा देखील हरवलाय। सध्या 10 ते 12 रुपयांनी कलिंगड विकला जातोय। भाव कमी झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय, मात्र ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत। पुढील महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता ग्राहकांनी व्यक्त केली आहे। अभी फिलहाल मार्केट में आवक बढ़ गया है। अभी रमजान में जैसे नॉर्मली एट ए टाइम ऑफ सीजन में 30 गाड़ी 40 गाड़ी की आवक रहती है, अभी 100 से 150 गाड़ी। आप बाहर जाएंगे तो पूरा लाइन से गाड़ियां लगी हुई है कलिंगर और खरबूजे का। अभी आवक बढ़ा हुआ है और अभी रेट फिलहाल डाउन है कलिंगर का। 10 रुपए से लेके 11 रुपए तक खेती में और यहाँ 14-15 रुपए वाशी बिक रहा है। और आप रमजान के बाद देखोगे तो कलिंगर का आवक कम हो जाएगा, माल शॉर्ट हो जाएगा, उसके हिसाब से रेट सामने बढ़ेगा। 17 रुपए 18 रुपए तक कलिंगर का बाजार जा सकता है सामने। अभी ऑल इंडिया से कलिंगर आ रहा है, सभी जगह रमजान के टाइम इसका खेती होता है कलिंगर का। अभी ज्यादा माल बोलोगे तो कर्नाटक से, आंध्रा से माल आ रहा है। पहले कितना रेट था? पहले रेट था 18 रुपए, अभी डाउन होकर 14 है। वापस 1 महीने बाद रेट बढ़ जाएगा, 18 से 20 रुपए कलिंगर हो जाएगा। राजापूर तालुक्यातील खरवते येथील शेतकरी दयानंद चौगुले यांनी सुमारे 50 वर्षापूर्वीपासून वापरात असलेली मुंडगा आणि सरवट या गावठी भात बियाण्यांचे संवर्धन केले। कृषी विभाग आणि दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर सुमारे 7 वर्ष सखोल अभ्यास आणि संशोधन करून चौगुले यांचा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भावे यांनी भात बियाण्यांच्या पेटंटचे प्रमाणपत्र देऊन गौरव केलाय। एकाच वेळी 2 भात बियाण्यांचे पेटंट मिळवणारे चौगुले हे जिल्ह्यातील पहिले शेतकरी ठरले आहेत। चौगुले हे भातशेतीमध्ये गेली अनेक वर्ष नवनवीन प्रयोग करत आहेत। भातशेतीतील या योगदानाची दखल घेऊन कृषी विभागातर्फे त्यांना 3 वर्ष प्रगतशील शेतकरी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। विविध कारणांमुळे भातशेतीकडील शेतकऱ्यांचा कल कमी होत चाललेला असताना एकाच वेळी 2 भात बियाण्यांचे मिळवलेले पेटंट यामुळे चौगुले यांचं सर्वत्र कौतुक होते। ते म्हणून त्या मॅनेजरने धावत आला अंदर शार्प बाग किती दिसतोय तो। ही वडिलोपराजित आमच्या वंशपरंपराने आलेली बियाणे आहेत, ते मी या ठिकाणी जतन केलेले आहे। मुंडगा आणि सरवट ही भातांची 2 वाहनं आहेत। गेली अनेक वर्ष मी शेती या 20 वर्ष शेती करतोय भात शेतीच्या आजोबांनंतर, आणि त्या अनुषंगानं या बियाणांचा पेटंट जो जाहीर झाला त्या पेटंटच्या पाठीमागे दापोली कृषी विद्यापीठाचे भात क्षेत्रातील अधिकारी सन्माननीय दलवी साहेब, कुलगुरू भावे सर, हलदनकर सर, आणखी नवी दिल्ली येथील अग्रवाल साहेब यांच्या माध्यमातून हा पेटंट मला जाहीर झालेला आहे। ही जी जात आहे टपोरी दाना आहे, या मुंडगा या जातीचा मुंडगा भाताचा, आणि जांभळ्या कलरचा भात आहे। याच्यामध्ये पोषक मूल्य असे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहेत। 18 प्रकारचे गुणतत्व त्या ठिकाणी त्या अनालिसिस केल्यानंतर लॅबमध्ये त्यांना सापडलेले आहेत आणि भारतामध्ये एकमेव जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि तसा अनालिसिस रिपोर्ट आपल्याला लॅबचा दिलेला आहे। पुरस्कारासाठी 2015 मध्ये सुरुवात झाली। 2015 मध्ये डॉक्टर सावंत विद्यापीठचे पवार साहेब अधिकारी, दळवी अधिकारी साहेब, आणखी इथलं राजापूर तालुक्यातील सर्व पंचायत समिती कृषी विभाग आणखी तालुका कृषी विभाग इथून या ठिकाणी सतत माझ्या प्रक्षेत्रावरती भेटी देऊन त्या प्रक्षेत्रावरती करत असणारी जी शेती आहे त्यांची अगदी पेरणीपासून ते कापणीपर्यंत त्यांचं सखोल अनालिसिस या सरकार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत होतं। महाराष्ट्रामध्ये तरी भारतामध्ये कोटेची जात सापडत नाही म्हणून मला पेटंट मिळालेलं आहे। सरवट आणखी मुंडगा ह्या 2 जाती या बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे आले आहेत ऑलरेडी। त्याच्यामुळे हे पेटंटसाठी सादर करत असताना दापोली कृषी विद्यापीठाचे दलवी साहेब
त्यांना माहिती मिळाली की या ठिकाणी एक अनोखी जात या खरोते गावामध्ये वापरली जाते आणि त्या नवीन जातीचं कुठंतरी पेटंट व्हावं हा दृष्टिकोन समोर ठेवून दलवी साहेबांनी ती शिफारस दिल्ली गव्हर्नमेंटकडे केली, कृषी विभागाकडे केली आणि त्या अनुषंगानं हा पेटंट जाहीर झाला आहे. राजापूर तालुका कृषी विभाग आत्मांतर्गत मला 3 सलग पुरस्कार भात शेतीवरती दिलेले आहेत आणि ते पुरस्कार मी प्रथम क्रमांकाने घेतलेले आहेत तालुका स्तरावरती. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.